ओवर के सामने स्थिर अंपायर 3 ओवर का मैच होगा, ध्यान में रखिए। 3 ओवर कंपल्सरी चेज, 3 ओवर के सामने कंपल्सरी चेज। 18 चेंडू। आराम दोगे क्या नहीं मेरे को? रोहितचा ऑफसाइड सर्व मारायचा प्रयत्न, एक धाव बिन आपला, एकही रन नाही। चला ते धाव आलेले बॅटनं, प्रथमेशच्या बॅटमध्ये आलं ते एक धाव आलेली आहे। सेमीफायनल सामना जो संघ जितेल तो जाईल फायनल मध्ये। आणि कालच्या सत्रामध्ये आपण पाहिलं 40+ तालुका हाफ आपण पाहणार आहोत। पुन्हा एकदा अक्षयच्या बॅटमधला सरळ बॅट लॉंग ऑफ मध्ये, ओ झेल सुटलाय, लॉलीपॉप कॅच आपण ड्रॉप केली। आता ही कॅच आपल्याला किती महागात पडेल, आणि जशी कॅच सुटली आमच्या स्कोररची पण इथं चहा सांडलेली आहे, एवढा झटका लागलाय। पुन्हा एकदा पूल केलाय, खेळाडू आहे, फक्त पाहत राहा आणि षटकाराचा आनंद घेत राहा। प्रथमेशच्या बॅटमधनं आलाय एक कडकडीत षटकार। रिप्ले मध्ये देखील पाहिले बराच उंचीने गाठला तो चेंडू, आणि डिस्टन्सही देखील मिळाले सीमारेषा बाहेर। अजून एक आलाय, हा जाईल का चेंडू बाहेर, कॅच, अप्रतिम कॅच। षटकाराच्या नंतर सुंदर झेल पकडलाय तिकडे। स्ट्रोक तर चांगला सजवला होता, जसा चांगला स्ट्रोक, आणि त्याच्यावरच एक बेहतरीन सुंदर असं कॅच बाउंड्री लाईन वरती। चेतन येतोय, चेतन पाटील फुलटॉस बॉल होता, चेंडू सोडला पंचाचा निर्णय, तो व्हाईट बॉल। टीमची धावसंख्या 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे। शेवटचा बॉल असेल या ओव्हर मधला 3-3 षटकाचे सामने आपण पाहतोय मलाल चषक 2025 सीझन 4। पुन्हा एकदा चेंडू हवेत, तोच खेळाडू आहे
हा हा जबरदस्त कॅच गॉन खेळाडू चेतन पाटील गॉन. पहिले षटक संपले. पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात 9 गडी बाद केले 2. कोण जाईल फायनल मध्ये? एका बाजूला चॅलेंजर BM बॉईज आणि दुसऱ्या बाजूला AR स्पोर्ट्स. नवीन गोलंदाज साई. या प्रतियोगितेमध्ये साईने कमालीची गोलंदाजी केलेली आहे. पहिल्या मॅच मध्ये 4 विकेट, दुसऱ्या मॅच मध्ये 3 विकेट, 2 धावा देऊन 4, 1 धावा देऊन 3. कमाल कमाल आणि कमालीची गोलंदाजी साईची आपण पाहिलेली आहे. आणि फलंदाजी एंडवरती येतो आता राम. कमी गतीचा बॉल, अकोट टप्प्याचा बॉल, टायमिंग प्रॉपर झालं नाही आणि एकच धाव. चांगली सुरुवात साईची. आता डबल डिजिट मध्ये ते धाव संख्येत असताना 10. आता येतोय राम. हो चांगला बॉल बॅटच्या टोवरती लागलाय आणि एक धाव इथे पूर्ण केलेली आहे. चांगली सुरुवात इथे केलेली आहे. टप्पा पडल्यानंतर कधी चेंडू आत राहतो, कधी उचले घेतो. हीच खासियत आहे या गोलंदाजांनी आणि प्रभावित केले या प्रतियोगितेमध्ये आजच्या दिवसामध्ये. ते म्हणजे साई याने 11 धावा झाल्या धावपलकावरती. गडी बाद झाले 2. कमी गतीचा बॉल पण क्षेत्र पाहूया काय निवडले. एक धावा पुढे केलेली आहे. दुसऱ्या धावा झाली जातात पण काय करते. थ्रो कुठे दिलाय, विकेट कीपर कुठे आहे. थोडेसे नाराज आहेत विकेट कीपर की आपण काय केलं, मी इकडे उभा पण थ्रो तुमचा कुठे आहे. संजय आहे तिकडे, संजयला कळालं नाही आणि बघता बघता ज्या धावा 2 करायच्या होत्या त्या धावा आतापर्यंत 2 पूर्ण झाले. तुमची धाव संख्या 13. थोडीशी चर्चा करत असताना आपला पार्टनरशिप की अक्षय आणि राम काय करायचे आणि नक्कीच जी पण चर्चा केली असताना ते माइंडमध्ये ठेवत असताना की 3 षटकामध्ये आपल्याला किती धावा बनवायच्या हेच माइंडसेट करून हे फलंदाजी करत आहेत. हा चेंडू थोडासा खाली राहिलाय. पडल्याच्या नंतर एकदा पुढे केली बॉल पडतो. एक धाव आणि दुसऱ्या धावासाठी जातील काय. 1 2 3 प्लेयर तिकडे आलेले आहेत. साहित्य एकदम चांगलं कमालीचा एफर्ट केलेला आहे आतापर्यंत. मला असं वाटतं या प्रतियोगितेमध्ये पहिल्या मॅच मध्ये 4, दुसऱ्या मॅच मध्ये 3 विकेट असं बॉलिंग विश्लेषण आपल्याला दिसतं या प्रतियोगितेमध्ये साईच्या माध्यमातून. BM ट्रॉफी आयोजित मलाड चषक 2025. अकोट टप्प्याचा बॉल, बॅडमिंटन शॉट, चेंडू जाईल का सीमारेषा बाहेर. पण नाही, चेंडू आलाय आत आणि धावा आल्या 2. झाड आहे या मैदानामध्ये चारी बाजूला आपण झाड पाहतोय. कॅमेऱ्याच्या बाजूला जे एक ते मोठं झाड आहे त्याचा पुरेपूर फायदा उचलतोय. झाडाचा जर का बाजूला मिड विकेट ह्या क्षेत्रामध्ये काव कॉर्नर क्षेत्रामध्ये आपण षटकार मारू शकता. टीमची धाव संख्या 16. शेवटचा बॉल. काय जबरदस्त स्लोअर 1 बॉल. रामलाई देखील कळालं नाहीये. शेवटच्या बॉलवरती डॉट. 2 षटक संपलेत आजच्या सरासरीने. टीमची धाव संख्या 16.
चला फिल्डिंग टीम, आपण घाई केली तर आपल्याला उजेडात फलंदाजी करायला मिळेल. जर का आपणच वेळ केला तर आपल्याला अंधारामध्ये खेळण्यात मिळेल. मैदानामध्ये लाईट नाहीये, तर जरा लवकर करा. शॉट अभि कमी गतीने टाकलेला बॉल सोडलाय तिकडे अक्षयने. पंचांना त्वरेने निर्णय येत असताना व्हाईट बॉल, जास्तच काहीतरी चेंडू कट झालाय. टीमची धावसंख्या 17. अजून एक चांगला बॉल, थोडस वेट केलंय, फेकून दिले, धावा येतील एकच. 18 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. अक्षय चांगली बॅटिंग करतोय, 7 धावावरती खेळतोय. गेल्या मॅच मध्ये देखील 25 धावा त्याच्या बॅटमधनं आल्या आणि याही सेमीफायनल मध्ये आता तो तिथे उपस्थित आहे. अपेक्षा असेल की अक्षयच्या बॅटमध्ये जास्तीत जास्त धावा निघाव्यात. कमी गतीचा बॉल, हो जबरदस्त स्ट्रोक, सजवलाय फटका. आता मात्र चेंडू जाईल का सीमारेषा बाहेर? हो गेलाय. 4 धावासाठी चौकार. चांगला स्ट्रोक इकडे, उसळी घेतलेली चेंडूने, पण त्याच्यानंतर काय क्लास टाकला, फटका चांगला. नक्कीच बॅडमिंटन स्ट्रोक आहे. आहे देखील चेंडू हवेत आहे. आता क्षेत्ररक्षक तिकडे आहे आणि 3 झेल पकडलेत ह्या क्षेत्ररक्षण आहे. अजून एक गडी गॉन. बावीस धावावरती दुसरा गडी बाद, तिसरा गडी बाद. राहुल येतोय, रफ्तार का जादूगर. तीन बॉल मध्ये आतापर्यंत 7 धावा दिल्यात. इकडे अभिने, आता येतोय नवीन फलंदाज राहुल. कमी गतीने टाकलं, हो हो आले आलेच, काय लांबच लांब षटकार मारलाय. अप्रतिम षटकार राहुलच्या बॅटमधनं आलाय. ह्यूज हिट. वेग आहे आणि त्याच्यानंतर याच्याकडे बॅटिंगचा क्लासही आहे. आतापर्यंतचा आजच्या दिवसातला सगळ्यात लांब 6. अजून एकदा आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. आता मात्र कमबॅक केलं इथे अब्बीने, पण एक तर षटकार आलाय. टीमची धाव संख्या 28 रन. शेवटचा बॉल. फुलटॉस बॉल. खेळाडू आहे आणि वीरने झेल पकडलाय. 3 षटकामध्ये एआर स्पोर्ट्स या संघाला 29 धावा बनवायच्यात. फायनल मध्ये दाखल होण्यासाठी बॉल द्यायचा आहे आणि विनंती असेल की लवकरात लवकर यायचंय.
AR स्पोर्ट्स 12th मॅन पाठवायचा आहे. वीर आपल्या बाजूला जोडीला कोण आहेत, नाव काय? सोनू. AR स्पोर्ट्स एका बाजूला वीर आणि त्याच्या जोडीला आहे ओमकार आणि गोलंदाजी एंडला धनंजय. एक डावखुरा लेफ्टी गोलंदाज धनंजय, फिरकीचा जादूगर. नव्या चेंडूने देखील आपल्या चेंडूला वळण लावतो तोच गोलंदाज धनंजय. लेफ्टी विरुद्ध लेफ्टी, एका बाजूला ओमकार, एका बाजूला वीर, एका बाजूला धनंजय, एका बाजूला AR स्पोर्ट्स आणि एका बाजूला चॅलेंजर BMO. ओमकार स्ट्राईकला. पहिलाच बॉल, आखूड टप्प्याचा बॉल, पुल केलाय लेगच्या दिशेने. विकेट कीपर आहे, काय घडतंय? आउट आहेत का? पंचाचा निर्णय काय येईल? यस, ओ युटी आउट. आपण मोठा गडी बाद केलाय. विकेट कीपर ने ऊपर देखा, गेंद ऊपर से आई आणि रनआउट होऊन हे काही बॉल फेस न करता वीर ड्रेसिंग रूम मध्ये जात असताना हा गिफ्ट मिळाला असं म्हणावं लागेल. वीरने अपेक्षाही केली नव्हती की एवढा लांब वरती जाईल चेंडू आणि विकेट कीपरच्या हातात येऊन मी त्या क्रीज पर्यंत पण पोहोचलो नाही. बिना कुछ खाए पिए यहाँ पर वीर पेवेलियन की तरफ. संजय नवीन फलंदाज संजय. चांगला बॉल हवेमध्ये. विकेट कीपर आहे, अजून एक गडी बाद गॉन. धनंजय स्क्रीन वरती पाहू शकता आपण धनंजयला आणि पूर्ण टीमला सेलिब्रेट करत असताना. पहिल्या ओव्हरचा स्पेशलिस्ट बॉलर धनंजय सुरुवात करून देतोय आपल्या टीमला चांगली. कॅमेरामॅननी कॅप्चर केलं इकडे धनंजयला. काय जबरदस्त गोलंदाजी टाकतोय धनंजय. क्वार्टर सेमी फायनल मध्ये 2 धावा देऊन 1 गडी बाद केला आणि याच ओव्हर मध्ये सेमी फायनल मध्ये देखील तीच आपली लय बरकरार ठेवण्यात आलेली आहे धनंजयच्या माध्यमातून. सोनू नवीन फलंदाज सोनू. एकही धाव देत ना आपण स्कोरबोर्ड पाहत होतो 0 धावा आणि 2 गडी बाद. हा पडल्याच्या नंतर पण यस माणसाचा निर्णय तो वाईट बॉल. थोडा चेंडू बाहेर गेलाय आणि एक्स्ट्राच नाही ते धाव संख्या आलेली आहे 1 आणि लॉस ऑफ 2. अकोट टप्प्याचा बॉल पुल केला आहे. हो प्रथमेशच्या थोड्याच्या बाजूने चेंडू गेलाय. राहुल आहे तिकडे आणि एकच धाव मिळतील. सोनू आणि आता तो ओमकार. संजय संजय हो रॉंगमन टाकलाय. सरळ बॉल होता. 20 पण खेळायचा प्रयत्न होता ओमकारचा. अजून एक निर्धाव चेंडू.
जेवढं बोलायचं तेवढे कमीच आहे या गोलंदाजीच्या बारेमध्ये. धनंजयनी सुंदर गोलंदाजी केली. अजून एक चांगला बॉल, आखूड टप्प्याचा बॉल, त्याला सरळ दिशेने खेळले, खेळाडू येतोय, गोलंदाज होईल बाद. चॅलेंजर बीएम स्पोर्ट आता या मॅच मध्ये आपला दबदबा कायम ठेवलेला आहे आणि याही ओव्हर मध्ये धावा झाल्या 2, गडी बाद झाले 3. पडल्याच्या नंतर त्वरेने चेंडू आत येतो. फिरकीचा जादूगार धनंजय. आजकाल आई देखील चांगला फलंदाज आहे, याच्याकडे देखील क्षमता आहे. विकेट विकेट वाईड, 1 डॉट विकेट असं समीकरण. 2 धावा देऊन 3 गडी बाद केला. शेवटचा बॉल या ओव्हरचा. हो बिग हिट, बिग हिट, बिग 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 हिट. सुंदर स्ट्रोक. काय जबरदस्त आल्या आल्या कुठला टेक और सिक्सर टेक. भास्करच्या बॅट मधनं एक लांबच लांब षटकार. धनंजय देखील सरप्राईज झाला की बाबा काय घडलं या बॉल वरती. अपेक्षा केली नव्हती की शेवटच्या बॉल वरती एवढा लांब सिक्स येईल. भास्कर को टीम को जीताना है तो रन बनाने होंगे और ये भास्कर ने दिखाया पहली गेंद पर कि हाँ मैं अभी जिंदा हूं. अक्षय घरात नवीन गोलंदाज. अक्षय घरात. पहिल्या षटक समाप्तीच्या नंतर टीमची धावसंख्या 8, विकेट बाद झाले 3. चला काय करा. पुढे पुढे सरकावून पहिलेच मन बनवलं इकडे आणि पहिल्याच बॉलवरती सीमारेषा बाहेर सिक्सर. सोनू सोनू सांगत असता आपल्या टीमला की सोनू तुला माझ्यावर भरोसा नाही आणि त्याच्या टीमने सांगितलं नाही आम्हाला तुमच्यावर भरोसा आहे. शेवटच्या बॉलवरती षटकार आणि या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवरती देखील षटकार. मॅच आता पूर्णपणे बदललेली आहे. पहिलेच मन बनवलं होतं सोनूने आणि फुल टच बॉल घेऊन बिग हिट लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर सिक्सर. 14 धावा धावपलकावरती. भास्कर खेळतोय 6, सोनू खेळतोय 7. हवेत चेंडू. यस ओयूटी. पाहूया काय आहे पंचाचा निर्णय. पंच निर्णय सांगायचा आहे. पंच विनंती असेल की टीम जास्त जाऊ नये आपण जवळ. आमचे पंच आहेत निर्णय देतील. यस गॉन. चला झाडाला चेंडू लागलेला नाहीये. सचिन नवीन फलंदाज येतोय. सचिन. टीमची धावसंख्या 14, गडी बाद झाले 4. समीकरण असं आहे की 10 बॉल मध्ये धावा बनवायच्या 15. ओ वळा बॉल, चांगला बॉल. सचिनने मन बनवलं नव्हते की लेट कट खेळण्याचा प्रयत्न होता पण वेग बनणार होता. अजून एक डॉट बॉल. 9 आणि धावा बनवायच्या 15.
अजून एक चांगला बॉल, धावा येतील मात्र एकच. आता समीकरण 8 बॉल 14 रन. टीमची धाव संख्या 15. बॉल पीछे गए, बॉल पीछे गए. पंधरा धावा झाल्या धाव फलकावरती. अजूनही सामना जिंकण्यासाठी 14 धावा बनवायच्यात. बॉल सोडलाय आणि पंचाचा निर्णय येतोय व्हाईट बॉल. 16 धावा धाव फलकावरती. अजूनही मॅच संपलेली नाहीये. 13 धावा बनवायच्यात. काय होईल, कोण संघ जाईल फायनल मध्ये दाखल. 8 बॉल 13 रन. पुन्हा एकदा विकेट कीपर आहे. एकच रन मिळेल, एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. 7 बॉल 12, 7-12. कंपल्सरी चेस. काय जबरदस्त सेमीफायनल रंगलेली आहे. सात बॉल 12 रन. चांगला बॉल होता पण थोडीशी दिशा भटकलाय. बघा काय आहे या बॉल वरती. यस, बीट केले फलंदाजाला. तर शेवटचा बॉल आहे देखील चांगला. जास्तच काहीतरी सफल झाले होते फलंदाज. ओव्हर ना 6 बॉल किती 11. आता शेवटच्या 6 बॉल मध्ये धावा बनवायच्यात 11. शेवटचा षटक घेऊन कोण येईल. राहुल येईल का प्रथमेश येईल. पाहूया काय निर्णय होते. निर्णय आलाय असं वाटते प्रथमेश ठाकरे शेवटचा षटक घेऊन येतोय. बॉल 11 रन. पहिला बॉल पुन्हा एकदा तेच तर स्ट्रोक होता तिकडे. एकच रन पूर्ण केलाय आणि एकच धाव. पहिल्या बॉल वरती विकेट करण्याचा मारा होता. एका बाजूला सचिन, एका बाजूला भास्कर. वो अप्रतिम बॉल. एलबीडब्ल्यू नाहीये. दुसऱ्या धावासाठी निघाले तर रनआउटची संधी. संधीचं केलंय सोनं. केली नाही चुकी. खेळाडू होतय बाद. रनआउट. चार बॉल 9 रन. राहुल जा जरा. 4 बॉल 9 रन. आता येतोय बॅटिंगला साई. चार बॉल 9 रन. चांगला बॉल. बॅटचा लिडिंग एज. एक धाव पूर्ण आणि एकच धाव. एका धावाने ते काही फरक पडणार नाहीये. चॅलेंजर बीएम सोड या संघाला. कमालीचा आजचा दिवस राहिला. पहिला दिवस या प्रतियोगितेचा. बीएम ट्रॉफीज आयोजित मलाड चषक 2025 सीझन 4 मध्ये खूप चांगले मॅचेस आपण पाहिलेत. सीझन 1 देखील चांगला आणि सीझन 2 देखील चांगला आणि सीझन 3 देखील चांगला आणि 3 टप्पे पार करून 4थ्या टप्प्यावरती आपण आलोत. खूप मोठी उपलब्धी. पुन्हा एकदा चांगला बॉल स्लॉट मध्ये होता. एकदा पुढे केलेली. दुसऱ्या धावासाठी जायतील का. निघाले तिकडे. तो चांगला आहे. रन आउट.
निघलेत. सात रन. दोन बॉल 7 रन. आता येतोय किरण. स्ट्रायकिंग एंडला आहे भास्कर. 2 बॉल 7 रन. एक षटकार आलाय भास्करच्या बॅट मधनं. काय होईल? 2 बॉल 7 रन. चांगला बॉल. तेच तर शोक आहे. 1 बॉल त्याच्या हातात. थ्रो चांगला आहे. रनआउटची होईल का संधी? पण नाही. 1 बॉल 5 रन. षटकार लागला तर बॅटिंग टीम फायनल मध्ये. काय सेमी फायनल घडली आहे पा. 1 बॉल 5 रन कंपल्सरी. या बॉल साठी आम्ही देखील उभा राहिलेलो आहेत. 1 बॉल 5 रन. काय होईल या मॅच मध्ये? आणि नाही. चॅलेंजर बीएम स्पोर्ट्स खेळला जातोय फायनल मध्ये. सीझन 4 च्या फायनल मधली पहिली टीम चॅलेंजर बीएम स्पोर्ट्स. आणि काय कमाल दाखवलं इकडे या टीमने. अप्रतिम खेळ सजून आणि फायनल मध्ये दाखल झालेत चॅलेंजर बीएम स्पोर्ट्स हा संघ. उद्या भेटूया आणि उद्याच्या दिवसात 40+ तालुका हाफ असे क्रिकेट होतील. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच धनंजय आपण यायचंय. आणि विनंती असेल की चला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार धनंजय आपण यायचं. आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घ्यायचा. अप्रतिम अशी गोलंदाजी केली या प्रतियोगितेमध्ये धनंजय याने. कॅमेरामॅन ते फोकस करायचं. या धनंजय 1 ओव्हर 8 रन आणि 2 गडी बाद. अप्रतिम अशी गोलंदाजी या प्रतियोगितेमध्ये धनंजयने दाखवलेली आहे. विजयभाई यांच्या शुभ हस्ते इथं मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात येतोय. या धनंजय कॉंग्रॅच्युलेशन्स आणि शुभेच्छा असतील आपल्याला फायनल मॅच साठी देखील. आता इथे एक विशेष सत्कार होण्यात येत आहे. कारण टेनिस क्रिकेटचे मोठे मोठे सितारे आमच्या मंडळावरून या प्रतियोगितेमध्ये खेळायला आलेले आहेत. भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 134व्या जयंती निमित्त बीएम ट्रॉफीज आयोजित मालाड चषक सीझन 4 चे इथे आयोजन झालेले आहे. तर विशेष सत्कार
सहकार्य त्या आम्ही सन्मान करणार आहोत. सुमित सर, विनंती असेल की सुमित सर आपण यायचंय. एक मोमेंटोन, एक सन्मान चिन्ह देऊन सुमित भाई यांचाही देखील इथे विशेष सत्कार करण्यात येतोय. त्यानंतर मी विनंती असेल की प्रथमेश ठाकरे आपण या. प्रथमेश ठाकरे यांना कोण ओळखत नाही. टेनिस क्रिकेटचा एक सितारा, एक सन्मान चिन्ह देऊन प्रथमेश ठाकरे या आम्हामध्ये इथे उपस्थित आहेत. प्रथमेश, विनंती असेल की 2 शब्द आपल्याला व्यक्त करायचे आहेत. सर्वप्रथम प्रथमेश, आम्ही आभारी आहोत की आपण या प्रतियोगितेमध्ये आता खेळायला आलेला आहेत आणि ISPL पासून तर आपला सफर आहे. तर कसं वाटतं प्रथमेश आपल्याला या प्रतियोगितेमध्ये खेळल्याबद्दल? मुंबईमध्ये खेळण्याची मजा वेगळीच आहे, कारण की टफ क्रिकेट असतं मुंबईमध्ये आणि त्यात बॅकग्राऊंड, कारण की आमच्याकडे बॅकग्राऊंड नाही आहेत. समजू शकतो जागेचा प्रभाव, परंतु मजा आली आणि क्रिकेटरसुद्धा खूप चांगले आहेत. तर खूप चांगली गेम आहे. आणि प्रथमेश, अजून एक ह्या प्रतियोगितेविषयी आणि आयोजकाविषयी काय म्हणाल? खूप चांगलं आयोजन नियोजन आहे. असंच आयोजन केलं पाहिजे, त्यांनी प्लेयर आपल्याकडचे दिसून येतात. थँक्यू, धन्यवाद. शुभेच्छा आपल्याला फायनल मॅचसाठी. आणि अक्षय कासार या, आपलाही देखील एक विशेष सत्कार इथे होतोय. अक्षय कासार या, आपण या अक्षय. एक सन्मान चिन्ह देऊन अक्षय देखील एक लांब सफर करून हे देखील एक मोठं नाव आहे टेनिस क्रिकेट मधलं. आणि अक्षय, विनंती असेल की आपणही देखील आपले 2 शब्द व्यक्त करायचे. आणि हॅलो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला आहे. तर काय म्हणाल, इकडे कशी मजा वाटते? आणि अक्षय, जसे आपण मोठे मोठे क्रिकेट खेळतात टेनिस क्रिकेटमध्ये, त्या क्रिकेटमध्ये आणि या गोविंदनगरच्या या मैदानामध्ये या प्रतियोगितेमध्ये खेळण्याचा कसा एक अनुभव आहे आपला? खरं तर आम्ही सध्या, मी स्पॉन्सरचं थँक्यू बोलेन, की आमची टीम पूर्ण बोलवली आणि आमची टीम ही रेग्युलर खेळते. कुठं पण असू दे, आम्ही रत्नागिरी चॅम्पियन मोठ्या मोठ्या टुर्नामेंट रेग्युलर खेळतो. पण एवढ्या वर्षापासून आम्ही 4-5 वर्ष आले मुंबईमध्ये खेळत होतो, पण कधी मुंबईमध्ये आम्ही क्वालिफाय नव्हतो झालो. तर प्रत्येकला बोललो आज काही पण असू दे, किती वेळ मेहनत करायची चालेल, पण आज या ग्राउंडमध्ये आपलं क्वालिफाय व्हायचं आहे आणि फायनलला यायचं आहे. त्यामुळे आणि ऑर्गनायझर भारी आहे, मजा आली खेळायला. नक्कीच प्रथमेश, चला आपण जे आपलं स्वप्न होतं की आपण फायनल मध्ये प्रवेश करायचा आहे, तर फायनलची काय तयारी असेल आपली? नक्कीच फायनलची पण आमची पुरी टीम राहील. जे प्लेयर आता आहेत तेच उद्या राहतील, नो चेंजेस. आणि विनंती असेल की राहुल पाटील या आपणही देखील या. आपल्याही देखील एक सन्मान चिन्ह देऊन एक विशेष सत्कार देखील करण्यात येतोय. या राहुल या. आहेत आमच्यामध्ये, त्यांनाही देखील एक सन्मान चिन्ह देऊन विशेष सत्कार. एक स्मार्ट चेहरा आमच्या समोर दिसतोय, राहुलचा एक हसरा क्यूट चेहरा. चला ठीक आहे, चला पुन्हा एकदा भेटूया. कालच्या दिवसामध्ये शेवटचा दिवस आपल्याला करायचा आहे गोड. भेटूया या स्पर्धेच्या, या प्रतियोगितेच्या उद्याच्या दिवशी. मी आपल्याकडून रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.